श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 15वा आत्मदशक. समास 3. श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण. श्रीराम. मुळापासून सैरा वैरा अवघा पंचीकरण पसारा, त्यात साक्षत्वाचा दोरा तोही तत्वरूप श्रीराम. श्री समर्थ सांगतात की या दृश्य सृष्टीमध्ये अगदी मूळ मायेपासून जो हा अफाट पसारा दिसून येतो तो सर्व पंचमहाभूतांपासून झालेला म्हणजे पांचभौतिकच आहे. यात जो साक्षीत्वाचा जाणीवेचा तंतू दोरा ओवलेला आहे तो म्हणजे अंतरात्मा, हाही तत्वरूपच आहे. दुरस्ता दाटल्या फौजा उंच सिंहासनी राजा, याचा विचार समजा अंतर्यामी श्रीराम. दोन्ही बाजूला सैन्य दाटून भरलेले असते आणि उंच सिंहासनावर राजा बसलेला असतो. या बोलण्याचा अभिप्राय अंतर्यामी विचाराने जाणून घ्यावा. सैन्याप्रमाणे असलेल्या पंचभौतिक विश्वाच्या पसाऱ्यात साक्षी म्हणजे अंतरात्मा हा राजासारखा श्रेष्ठ होय. देह मात्र अस्ति मांसाचे, तैसेच जाणावे नृपतीचे, मुळापासून सृष्टीचे तत्वरूप श्रीराम. सर्व देह हे अस्थिमांसाचे असतात, तसेच राजाचेही समजावे. मूळ मायेपासून सर्व सृष्टी तत्वरूप म्हणजे पांचभौतिकच होय. राजा आणि प्रजा सर्वच पांचभौतिक आहेत. रायाचे सत्तेने चालते, परंतु अवघी पंचभूते, मुळी अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे श्रीराम. राजाच्या सत्तेने सर्व कारभार चालतो, पण सर्व काही पांचभौतिकच आहे. मूळ मायेच्या ठिकाणी इतरांपेक्षा जाणीवेचे अधिक अधिष्ठान हे वैशिष्ट्य आहे. विवेके बहुत पैसावले, म्हणून अवतारी बोलिले, मनु चक्रवर्ती झाले येणेची न्याये श्रीराम. राजाच्या सत्तेने सर्व कारभार चालतो. विवेकाने जे व्यापक झाले त्यांना अवतारी म्हणतात. या न्यायानेच मनु आदींना चक्रवर्ती म्हटले जाते. जेथे उदंड जाणीव ते चितितुके सदैव, थोडे जाणीवेने नरदेव होती लोक श्रीराम. विवेकाने जे व्यापक झाले, ज्यांच्या ठाई उदंड जाणीव असते ते भाग्यवान होत. अल्प जाणीव असेल तर लोक निर्दैव करंटे होतात. व्याप आटोप करीती, धके चपेटे सोसिती, तेणे प्राणी सदैव होती देखत देखता श्रीराम. जे लोक खूप प्रयत्न करून व्याप वाढवितात, निरनिराळे धक्के सोसतात, तेच लोक पाहता पाहता भाग्यवान होतात. ऐसे हे आता वर्तते, मूर्ख लोकांस कडे नाते, विवेकी मनुष्य समजते सकळ काही श्रीराम. आजकाल सुद्धा असेच घडत असते, पण मूर्ख लोकांना ते कळत नाही. जो विवेकी माणूस असतो त्याला सर्व काही कळते. थोर लहान बुद्धिपासी, सगट कळेना लोकांसी, आधी उपजले तयासी थोर म्हणती श्रीराम. थोरपण लहानपण हे बुद्धीवर अवलंबून असते, हे सर्व लोकांना कळते. आधी जो जन्माला आला असेल म्हणजे ज्याचे वय जास्त आहे त्याला लोक थोर म्हणतात. वये धाकुटा नृपती, वृद्ध तयास नमस्कार करीती, विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे श्रीराम. राजा वयाने लहान असला तरी वृद्ध माणसे त्याला नमस्कार करतात. विवेकाची तऱ्हा अशी विचित्र आहे ती समजली पाहिजे. सामान्य लोकांचे ज्ञान तो अवघाच अनुमान, दीक्षा दंडकाचे लक्षण येणेची पाडे श्रीराम. सामान्य लोकांचे ज्ञान केवळ अनुमानाचे असते. दीक्षेचा लौकिक रूढ विधी त्याचे लक्षण असेच निरर्थक होय. नवे कोणास म्हणावे, सामान्यास काय ठावे, कोण कोणास म्हणावे किती म्हणोनी श्रीराम. पण हे खरे नाही असे कोणाकोणाला सांगावे. सामान्य लोकांना यातील काही कळत नाही. शिवाय हे किती जणांना सांगणार, कारण लोक तर बहुसंख्य आहेत. धाकुटा भाग्यास चढला, तरी तुच्छ करीती तयाला, या कारणे सलगीच्या लोकांना दुरी धरावे श्रीराम. एखादा लहान वयाचा माणूस भाग्यास चढला तरी लोक त्याला तुच्छ समजतात, म्हणून लोकांशी जास्त सलगी करू नये, त्यांना थोडे दूरच ठेवावे. नेमस्त कडेना वचन, नेमस्त नये राजकारण, उगेची धरिती थोरपण मूर्खपणे श्रीराम. मोजके कसे बोलावे, नेमस्तपणे राजकारण कसे करावे हे कळत नसतानाही काही लोक स्वतःला मूर्खपणाने थोर समजतात.
नेमस्त काहीच कळेना, नेमस्त कोणीच मानेना, आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसे श्रीराम. ज्याला निश्चितपणे काहीच कळत नाही आणि ज्याला कोणीही थोर मानत नाही, तो केवळ आधी जन्मला म्हणजेच वयाने थोर असला तरी त्याला कोण विचारतो. वडिला वडीलपण नाही, धाकुट्या धाकुटपण नाही, ऐसे बोलती त्यास नाही शहाणपण श्रीराम. जे लोक असे म्हणतात की वडील माणसांना कुणी वडील म्हणून मान देत नाहीत किंवा लहानांनी आपले लहानपण सोडले, त्यांना शहाणपण नाही असे समजावे. गुणे विण वडीलपण, हे तो आवघेच प्रमाण, त्याची प्रचित प्रमाण थोरपणी श्रीराम. गुणांशिवाय मोठेपणा मानणे हे सर्वच अयोग्य अप्रमाण होय. थोरपणा हा प्रचितीवर प्रमाण मानावा. तथापि वडिलांचा मानावे, वडिले वडीलपण जाणावे, नेणता पुढे कष्टावे थोरपणी श्रीराम. तथापि वयाने वडील असणाऱ्यांनाही मान द्यावा, पण वडील माणसांनीही आपले वडील पण खरे नव्हे हे जाणून घ्यावे, नाहीतर पुढे म्हातारपणी त्रास होईल. तस्मात वडील अंतरात्मा, जेथे चेतला तेथे महिमा, हे तो प्रगटची आहे आम्हा शब्द नाही श्रीराम. म्हणून सर्वात वडील म्हणजे श्रेष्ठ जो अंतरात्मा, तो जेथे प्रकाशित जागृत झालेला असतो त्या माणसाला मोठेपणा प्राप्त होतो हे तर उघडच आहे. असे म्हटल्याने आमच्याकडे दोष येत नाही. या कारणे कोणी एके, शहाणपण सिकावे विवेके, विवेक न सिकता तुके, तुटो न जाती श्रीराम. म्हणून कुणाही माणसाने विवेकाने शहाणपण शिकून घ्यावे. विवेकाने शहाणपण शिकले नाही तर महत्व राहत नाही. तुक तुटिले म्हणजे गेले, जन्मा येऊन काय केले, बळेची सांदीस घातले आपणासी श्रीराम. पत जर राहिली नाही तर मग जन्माला येऊन काय केले, बळेत स्वतःला तुच्छ करून घेतले असे होईल. सगट बायका सिव्या देसी, सांदीस पडिला ऐसे म्हणती, मूर्खपणाची प्राप्ती ठाकून आली श्रीराम. असे झाले तर सरसकट स्त्रिया सुद्धा शिव्या देतात. अडगळीत पडला, व्यर्थ स्वतःला तुच्छ करून घेतले असे म्हणू लागतात. अशा रीतीने मूर्खपणा पदरात पडतो. ऐसे कोणी एके न करावे, सर्व सार्थकची करावे, कळेना तरी विवरावे ग्रंथांतरी श्रीराम. म्हणून कोणी असे करू नये, सर्व प्रकारे जन्माचे सार्थक करून घ्यावे. आपणास कळत नसेल तर ग्रंथांचा अभ्यास करून जाणून घ्यावे. शहाण्यास कोणी तरी वाहाती, मूर्खास लोक दवडून देती, जीवाचा आवडे संपत्ती तरी शहाणे व्हावे श्रीराम. शहाण्या माणसाला सर्व बोलावतात, मान देतात, मूर्खास दूर सारतात. प्रत्येक जीवाला मोठेपणा आवडत असतो, म्हणून प्रत्येकाने शहाणे व्हावे. अहो या शहाणपणा कारणे बहुतांचे कष्ट करणे, परंतु शहाणपण शिकणे हे उत्तमोत्तम श्रीराम. हे शहाणपण प्राप्त व्हावे म्हणून अनेक प्रकारे कष्ट करावे लागले तरी करावेत, पण काहीही करून शहाणपणा शिकून घ्यावे हेच उत्तमोत्तम होय. जो बहुतांस मानला तो जाणावा शहाणा झाला, जनी शहाण्या मनुष्याला काय उणे श्रीराम. जो अनेकांना मान्य होतो तोच शहाणा झाला असे जाणावे. जो शहाणा असतो त्या माणसाला या जगात काय उणे पडणार आहे. आपले हित न करी लोकिकी, तो जाणावा आत्मघातकी, या मूर्खा एवढा पातकी आणिक नाही श्रीराम. लौकिकात जो आपले हित करीत नाही तो आत्मघातकी जाणावा. या मूर्खा एवढा पातकी दुसरा कोणीही नाही. आपण संसारी कष्टतो, लोकांकरवी रागे जो न घेतो, जनामध्ये शहाणा तो ऐसे न करी श्रीराम. आपण संसारात कष्ट करतो पण मूर्खपणामुळे लोकांकडून रागवून घेतो असे शहाणा माणूस करत नाही. साधका शिकविले स्वभावे, मानेल तरी सुखे घ्यावे, मानेना तरी सांडावे एकीकडे श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मी साधकांना स्वाभाविकपणे हे शिकवले आहे. त्यांना पटले तर त्यांनी सुखाने घ्यावे, जर पटले नाही तर सोडून द्यावे. तुम्ही श्रोते परमदक्ष, अलक्षास लाविता लक्ष, हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणतसा श्रीराम. आपण सर्व श्रोते परमदक्ष आहात. आपण अलक्ष अशा परब्रह्माकडे लक्ष लावित असता
ध्यान करीत असता मग मी जे सांगितले ते तर अत्यंत सामान्य आहे, ही गोष्ट तर आपण प्रत्यक्ष जाणताच. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्म निरूपण नाम समास तिसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.